न्यूयॉर्क ट्रिपहून परत आल्यानंतर फॉलची सुरुवात झाली आहे असं लक्षात यायला लागलं. खरं तर आमचं नेबरहूड समरमध्ये खूपच ग्रीन आणि कलरफुल असतं. आता हीच बघा ना, समोरची झाडं आहेत ही फुलांनी खूप भरतात. पण सांगायचं म्हणजे की हा बहर फक्त 2-3 दिवसच टिकतो. आता हॅलोविन जवळ आला आहे म्हणूनच आमच्या आउटस्कर्ट्सवर एक डाउनीज फार्म आहे. तिथे मी आणि रजनी जाऊन आलो. तिथे सगळ्या डे ॲक्टिव्हिटीज असतात आणि आत्ता वीकेंड असल्यामुळे मुलाबाळांची प्रचंड गर्दी होती. विशेषतः लोक येतात ते पंपकिन घेण्यासाठी. खूप हौशी लोक दिसतात. आणि ते समोरच वायनरी आहे, गिफ्ट शॉप आहे, बेकरी आहे, फ्लोरिस्ट आहे आणि इथे समोरच सगळा भोपळ्यांचा ढीग पडलेला आहे. हे लोक आता खरेदी करून चाललेत. रजनीलाही काहीतरी मिळालेलं दिसतंय. इथे समोरच लहान मुलांकरता हॉर्स रायडिंग आहे. आणि प्रत्येक जण भोपळ्याची मजा लुटतोय. रजनीलाही मोठा भोपळा मिळालेला दिसतोय बसायला. जरा बराच कलकलाट आहे पण वेगळ्या लँग्वेज मध्ये असल्यामुळे आपल्याला ते जरा थोडंसं मनोरंजकच वाटतं. आता आम्ही येऊन पोचलो आहोत. फॉलचे कलर किती सुंदर दिसतात ते बघा. एंड ऑफ द फॉल आल्याची लक्षणं दिसत आहेत. सगळीकडे पानं जळून गेलेली आहेत आणि खाली पानांचा सडा पडलेला आहे. अचानक एका दिवशी संध्याकाळी स्नोला सुरुवात झाली आणि मी ठरवलं की डाऊनटाऊनमध्ये जाऊन बघून येऊ. आता मी चाललो आहे क्वीन्सवरून रोज थिएटरच्या दिशेने. ही समोर खरोखरची झाडं आहेत पण त्याच्यावर लाइटिंग मात्र त्यांनी केलं आहे. हेच समोरच रोज थिएटर आहे. स्नो खूप आहे आज
मोठ्या मोठ्या फ्लेक्स दिसत आहेत. स्नोमुळे रस्ते पण सगळे भरले आहेत आणि ट्रॅफिकही त्यामुळे खूपच स्लो झाला आहे. आता मी चाललो आहे घरी. हे एक वाटेमधलंच एक नेबरहूड आहे आणि इतका स्नो झाला आहे की समोरच्या फेन्सिंगवरही इतकं डिपॉझिट दिसत आहेत. आता मी आमच्या घराजवळ येऊन पोचलो आहे. रात्रीचे 8:30 वाजून गेलेत, पण तरी हे बघा ना किती स्वच्छ प्रकाश दिसतोय. आणि हे काय, हा स्ट्रीट लाईटचा प्रकाश नाही आहे. आणि आकाशाकडे बघितलं तर आकाश अगदी उजळलेलं दिसतं. आणि ही दुसऱ्या दिवसाची सकाळ. इतका स्नो झाला आहे की मी ठरवलं की परत एकदा जाऊन त्याच रस्त्यावर जाऊन काय परिस्थिती आहे ती बघू. हे माझ्या बाजूच्याच समोरचं केनेडी रोडच्या पलीकडच्या नेबरहूड आहे. आणि घरातून बाहेर आलो तर मी समोर माझी गाडी दिसते, ती अशी बर्फाने सगळी भरलेली आहे. आता मी येऊन पोचलो आहे हॅन्सन रोडवरच आणि चाललो आहे पूर्वीच्याच ठिकाणी. ते मागच्या वेळेला आता बघितले होते ते येलो ट्रीज आहेत, ती आता कशी दिसत आहेत. आज काही ब्राईट सनशाईन नाही आहे, पण तरीसुद्धा दिवस उगवला आहे, त्याच्यामुळे प्रकाश आहे. क्लाउडी आहे मात्र. मुलगा मला घाबरलेला दिसतोय, पळत सुटला. ठीक आहे, परत जाऊ.